धनधान्य प्रयोगेषु विद्या संग्रहणेषु च आहारे व्यवहारे च त्यक्तलज्जा सुखी भवेत। या श्लोकात 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्यक्तलज्जा म्हणजे जो मनुष्य उगाचच लाजत नाही तो कसा सुखी होतो हे सांगितले आहे। चाणक्य नीतीमधून हे सुभाषित घेतले आहे। धनधान्य प्रयोगेषु, धन आणि धान्य यांचा योग्य वापर। विद्या संग्रहणेषु म्हणजे विद्येचा संग्रह। आहारे व्यवहारेच, तसेच आहार आणि व्यवहार। त्यक्तलज्जा सुखी भवेत, यात जो लाजतो म्हणजे संकोच जो सोडून देईल तोच सुखी होऊ शकतो। ज्ञान मिळवताना तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर मोकळेपणाने प्रश्न विचारायला लाजू नका। प्रश्न विचारला नाही तर ज्ञान मिळणार नाही। आहार घेताना भूक लागली असेल तर योग्य प्रमाणात खा। शरीराला आवश्यक असलेला आहार घेण्यासाठी संकोच करू नका। व्यवहार करताना व्यावसायिक किंवा सामाजिक जीवनात आपले मत, आपले हक्क आणि आपले विचार मांडताना न घाबरता स्पष्ट बोला। संकोच तुम्हाला ज्ञान, पोषण, पैसा आणि यशापासून दूर ठेवतो। आजपासून लज्जा सोडून द्या आणि यशस्वी व्हा। हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा की सुखी होण्यासाठी लाजायचे कशाला।